त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इथे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण बसलेले असतात डायनिंग टेबलवरती. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख, आत्ता मी जे काही करते ते अगदी योग्यच करते का? म्हणजे मला समजत नाही नेमकं काय करावं आणि काय नाही ते सांगा ना पार्थ. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, तुम्ही जे काही करताय ना ते अगदी योग्य करताय. तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, पण बघितलं ना कसं आणि कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे मला ना थोडंसं टेन्शन येत आहे, असं काव्या बोलत असते. आणि त्यानंतर देशमुख, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का? आता प्रेग्नेन्सीमध्ये हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे इथे डॉक्टरसुद्धा तेच म्हणतात. आणि त्यानंतर इथे आपण ज्या ठिकाणी गेलो होतो ना तिथेसुद्धा तेच म्हणत आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि हे करू शकत नाही वगैरे. मी खरंचच काही चूक करते का? म्हणजे IIP रोडवरील सत्य शोधून काढण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या त्या गोष्टी मला करायला हव्यात का? आणि ते हे जे काही आहे ना ते पुढे चालू ठेवायला पाहिजे का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघा काव्या, तुम्ही जे काही करताय ना ते अगदी योग्य करताय, काहीही चुकीचं करत नाही. आणि तुम्हाला सांगू का, तुमच्यासोबत मी कायमस्वरूपी असणार आहे. तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही. मग आता काव्या म्हणत असते, देशमुख, तुम्हाला सांगू का, तुम्ही आत्ता हे जे काही माझ्याबरोबर बोलता आणि त्यानंतरचा जो काही आधार मला मिळतो ना तो आधार मात्र माझ्यासाठी खूप जास्त लाख मोलाचा असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता नंदिनी आणि त्याचसोबत जीवा हे दोघेही जण आता बाहेर जाणार असतात. आज त्यांचं जे काही सरोगेट मदरचं आहे ते सगळं काही फायनल होणार असतं आणि त्यामुळेच ते जाणार असतात. आता नंदिनी म्हणत असते, जीवा, खरं सांगू का, सगळं काही व्यवस्थित होईल ना? आज आपल्यासाठी एवढा आनंदाचा दिवस आहे. आणि तुम्हाला सांगू का, आता काय करायचं काय नाही ना तेच मला काही कळत नाही. म्हणजे बघा ना कसं आणि कशा पद्धतीने इथे हे सगळं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे ते सुद्धा मला काही कळत नाही आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट जीवा तुम्हाला सांगू का, हे बघा, आता एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि ती घरी सांगायची नाही हेच मला मुळात पटत नाही आहे. जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, VDS का, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आता पण जीवा तरीसुद्धा धाकधूक होतेच आहे ना. तेव्हा मानिनी आलेली असते आणि मानिनी म्हणत असते, काय झालं, कुठे बाहेर निघालेला आहात का तुम्ही दोघेही जण? तेव्हा नंदिनी आणि जीवा म्हणत असतात, हो. मग नंदिनी म्हणत असते, हे घ्या, दही साखर आणलेला आहे ते घ्या. मग मानिनी त्या दोघांना दही साखर देते आणि लगेचच मानिनीचं लक्ष नंदिनीच्या पोटाकडे जातं. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, काय गं नंदिनी, पोट मात्र चांगलंच दिसायला लागलेलं आहे की? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आई. मग आता दोघेही जण मानिनीच्या पाया पडतात आणि आशीर्वाद घेत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, आज आम्हाला आशीर्वाद दे. तेव्हा मानिनी विचारते, काय रे, आज माझा एकदम स्पेशल आशीर्वाद वगैरे काय आहे? तर इथेच कट केले बरं का आणि डायरेक्ट विक्रमचा आशीर्वाद घेतला असं दाखवले. आणि विक्रम म्हणत असतात, काय काय कुठला काय चाललंय काय आज विशेष म्हणजे? तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं तर आम्ही दोघंही जण एक खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार आहोत आणि तेच आहे, जेव्हा फायनल होईल ना तेव्हा ते तुम्हा सगळ्यांना आनंदाने सांगू. मग आता विक्रम म्हणत असतात, हां, नाहीतर मागच्या प्रोजेक्टसारखं वगैरे व्हायला नको. म्हणजे त्याचं काय आहे ना, मागचा प्रोजेक्ट कसा हातातून गेला ना तसं हा सुद्धा जायला नको, असं म्हणून ते जातात. तेवढ्यातच जीवा पाठीमागून म्हणत असतो, अजिबात असं काही होणार नाही, कारण मी विक्रम देशमुखचा मुलगा आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे विक्रम मात्र हसायला लागलेले असतात. आणि त्यानंतर इथे आता नंदिनीला थोडंसं वेगळंच वाटलेलं असतं की विक्रम असं काहीतरी म्हटलेत. मग आता विक्रम पुन्हा मागे वळून पाहतात आणि त्यानंतर दोघांनाही आशीर्वाद देऊन तिथून मात्र निघून गेलेले असतात. सोबतच इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता विक्रम हे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी गेल्याबरोबर पाठी वळून पाहतात आणि त्यानंतर हा प्रोजेक्ट जो आहे ना तो फायनल होऊ दे तुमचा, असा आशीर्वाद पुन्हा एकदा देत असतात. दुसरीकडे आपण पाहतो काव्या आलेली असते
आणि काव्या आल्याबरोबर इथे आता ती म्हणत असते, काय मग काय तुम्ही दोघेजण कुठे बाहेर निघाला आहात का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्याकरिता बाहेर निघालेलो आहोत. मग तेवढ्यातच आता जीवाचा मूड थोडासा हे झालेला असतो. पण नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, तुम्ही आत्ताच म्हटलात ना, मला एवढा वेळ समजावून सांगत होतात, मग काही जरी झालं तरीसुद्धा आपण हे प्रोजेक्ट जे आहे ना ते फायनल करायचंच आहे आणि ह्या प्रोजेक्टमुळेच सगळं व्यवस्थित होणार आहे, ही गोष्टसुद्धा बरोबर लक्षात ठेवायची आहे. मग आता काव्यासुद्धा आलेली असते आणि तीसुद्धा म्हणत असते, हो तुम्ही जो काही प्रोजेक्ट करताय ना त्यासाठी माझ्या खरंच तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा आहेत, समजलं. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे वसू आत्याने आशाला बोलावून घेतलेलं असतं आणि त्यांच्या खोलीमध्ये जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ना ते सगळं सामान त्यांनी आडगळीच्या खोलीमध्ये तिला ठेवायला सांगितलेलं असतं आणि म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी हे सगळं जे सामान आहे ना ते सगळं सामान तो आडगळीच्या खोलीमध्ये नेऊन ठेवायचं आहेस. आणि तेव्हा आशा म्हणत असते, हो चालतंय, पण आत्ताच ठेवणं गरजेचं आहे का? हो आत्ताच ठेवणं गरजेचं आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ताबडतोब हे सगळं सामान आडगळीच्या खोलीमध्ये गेलं पाहिजे, असं वसू स्पष्टपणे तिला सांगत असते. आणि त्यानंतर मात्र आता आशा काहीच बोलू शकत नाही, कारण वसूच्या शब्दापुढे तिला जाता येत नाही आणि त्यामुळे तीसुद्धा लगेचच आता ते जे काही सामान आहे ते सगळं सामान आडगळीच्या खोलीमध्ये ठेवायला जाते. दुसरीकडे आपण पाहतो की आता जीवानंदिनी हे हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचलेले असतात आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आता आर्या म्हणत असते, आता मात्र फायनल जो काही रिझल्ट असणार आहे ना तो येणार आहे. मग आता डॉक्टरसुद्धा असतात आणि डॉक्टर म्हणत असतात, खरं तर आज ना इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होणार आहे तुमच्या बाबतीत. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर आज इकडे जी सरोगेट मदर आहे ना तिच्यासाठी ही आनंदाची आणि तुमच्यासाठी सुद्धा फार जास्त आनंदाची गोष्ट असणार आहे. आज फायनली काही दिवसामध्येच इथे तुम्ही जिला सरोगेट मदर म्हणून ठरवलेलं आहे ती काही दिवसामध्येच तुम्हाला इथे प्रेग्नेंट आहे की नाही हे समजणार आहे आणि ही सगळी प्रोसेस होणार आहे, असं म्हणून खरं तर आता इकडे जीवा जो आहे ना तो आर्याच्या पाया पडत असतो. आणि आर्याच्या पाया पडल्यानंतर तेव्हा जीवा मात्र आर्याच्या पाया पडत असतो आणि तेव्हा आर्या म्हणत असते, जीवा काय करतोयस तू, हे वेड लागले का तुला? तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं तर जीवा एकटेच नाही हे सगळं काही करणार, मी सुद्धा हे सगळं काही करणार आहे. कारण जीवा नंतर म्हणत असतो, आतापासून मी जे जे काही नंदिनीसाठी करत होतो ना, करत आलेलो आहे ना ते सगळं आजपासून मी तुझ्यासाठी करणार आहे, असं तो आर्याला म्हणत असतो आणि त्यानंतर पाया पडायला लागलेला असतो. तेव्हा नंदिनीसुद्धा तिच्या पाया पडत असते. पण जेव्हा जीवा हे शब्द वापरतो ना त्यावेळेला मात्र नंदिनीच्या मनाला खूपच लागलेलं असतं. पण असो, आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे त्यांचं बाळ आर्याच्या पोटात वाढणार आहे ना, त्यामुळे कदाचित हे सगळं काही करत असावेत. मग आता आर्या म्हणत असते, ठीक आहे, इट्स ओके, आणि मी स्वतःहून हे सगळं काही करायला तयार झाले ना, त्यामुळे तुम्हाला हे सगळं काही करण्याची काही गरज नाही आहे, समजलं, लक्षात येतं आहे का तुमच्या? असं म्हटल्याबरोबर आता जीवा मात्र आर्याकडे पाहत असतो. त्यानंतर आर्या म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर मी सुद्धा खूप जास्त उत्साही आहे, कारण आता टाईम झाला आहे. तेवढ्यातच आता आर्याच्या वॉचमध्ये अलाराम वाजलेला असतो, कारण तिचं गोळी खाण्याची वेळ झालेली असते आणि गोळी खाण्याची वेळ झाल्यानंतर त्यानंतर मात्र आता अलाराम वाजल्याबरोबर नंदिनीला ते दूध फाटलेली गोष्ट आठवते आणि त्यानंतर इकडे आर्यासुद्धा आता आतमध्ये गेलेली असते. आणि जेव्हा आर्या आतमध्ये जाते आणि तेव्हा मात्र इथे आता तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण तिला आता भीती वाटत असते की हे सगळं व्यवस्थित तर होणार आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तर होतील ना, हे सगळ्यांची तिला आता फार जास्त भीती वाटू लागलेली असते. पण तेवढ्यातच आता जीवा तिला समजावतो आणि म्हणत असतो, हे बघ नंदिनी, काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे, तू वेडी आहेस का? हे बघ, अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तू काय म्हणत होतीस की इकडे हे झाले म्हणजे दूध वगैरे फाटले, काही अपशकुन वगैरे होतोय का? पण झालं ना सगळं. तेवढ्यातच आता आर्याच्या पर्सला धक्का लागतो आणि धक्का लागल्याबरोबर काही गोळ्या बाहेर पडतात, ज्या की असतात एक्झिट बिट्सच्या. आणि इकडे आर्याची प्रोसेस सुरू होणार असते आणि जेव्हा आर्या ह्या सगळ्या प्रोसेससाठी
आतमध्ये डॉक्टर तिला घेऊन जातात त्यावेळेला मात्र तिला तिच्या बाळाचा त्याचबरोबर तिला तिच्या नवऱ्याचा चेहरा स्पष्टपणे आठवायला लागलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो आशा अडगळीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि जेव्हा सामान ठेवत असते तेव्हा म्हणत असते, ह्या वसुताईंना पण आत्ताच मला सामान ठेवायला लावायचं होतं, नसतं ठेवलं तर पूर्ण आणखी गोंधळ झाला असता. आता तिथे ठेवलेलं एक पोतं खाली पडतं आणि त्यातून मात्र एक वॉलेट खाली पडतं. मग आता ती म्हणत असते, बाई एक करायला जावा ना तर दुसरंच काहीतरी होऊन बसते. आता हे वॉलेट कुणाचं? मी हे वॉलेट तर लास्ट टाइम दाखवलं होतं तेव्हा नंदिनीताई म्हणाल्या होत्या की जीवादादाचं नाही आहे म्हणून बहुतेक हे विजयरावांचंच वॉलेट असावं. दुसरीकडे विजय हा सरजींबरोबर फोनवर बोलत असतो आणि सांगत असतो, सरजी अहो त्यामध्ये फोटो येऊ, तो फोटो फक्त कोणी पाहायला नको आहे आणि मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला आहे पण मला ना ते माझं वॉलेट सापडतच नाही. मग आशाला ते सगळं काही आठवतं कारण नंदिनीने सांगितलेलं असतं आणि त्यानंतर इथे विजय शोधत असतो त्याचं वॉलेट म्हणून आणि त्याचं वॉलेट मात्र त्याला सापडत नसतं. मग आता इथे आशा म्हणत असते, याच्यामध्ये आहे तरी काय ते तरी बघते आणि बघते तर एक फोटो असतो लेडीजचा आणि हे ना मी आता मानिनी वहिनीलाच दाखवते असा विचार ती करत असते आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो जेव्हा त्या बिट्स एक्झिटच्या ज्या काही गोळ्या आहेत त्या पाहते आणि हे पाहिल्यानंतर लगेचच आता इथे ती धावतच त्या हॉस्पिटलकडे नंदिनी निघालेली असते आणि धावतच निघाल्यानंतर आता इथे मात्र ती जोरातच आवाज देत असते आणि थांबवत असते कारण ती म्हणत असते, थांबा, ही प्रोसेस अजिबात होऊ शकत नाही. तेव्हा मात्र डॉक्टर इथे म्हणत असतात, तुम्ही इथे येण्याची हिंमत कशी केली? तुमचं आणि त्यांचं सगळं काही डिस्कस आणि बोलणं झालेलं आहे ना, मग तरीसुद्धा तुम्ही इथे का आणि कशासाठी आलेला आहात? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा. पण आता इथे नंदिनी म्हणत असते, अजिबात नाही, मला ना हिच्यासोबत ताबडतोब बोलायचं आहे, काही जरी झालं तरीसुद्धा. तेवढ्यातच इकडे आशा मात्र ते पॉकेट तिच्या पाठीमागे लपवते आणि पाठीमागे लपूनच आता इकडे ती मानिनीकडे पाकिट द्यायला निघालेले असते. जेव्हा मानिनीकडे पाकिट द्यायला जात असते त्यावेळेला मात्र विजय तिथेच फोनवरती बोलत थांबलेला असतो. जेव्हा विजय तिथे फोनवरती बोलत थांबलेला असतो त्यावेळेला मात्र इथे आशा एक एक पाऊल हळूहळू करून पुढे जाण्याचा तेवढाच तिचा प्रयत्न सुरू असतो. आता इथे आर्या उठून बसते आणि म्हणत असते, काय झाले जन्मेजय आणि नंदिनी, सगळं काही ठीक आहे ना? काय झालेलं काय आहे असा सुद्धा प्रश्न आता इथे ती विचारत असते. दुसरीकडे विजय फोनवर बोलत असतो आणि त्यानंतर मात्र आशा हे पॉकेट घेऊन निघालेले असते तर इकडे मानिनी आणि विक्रम हे गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यातच वसूचं लक्ष ह्या आशाकडे जातं की ही आशा नेमकं असं काय करत आहे, नेमकं काय चाललेलं आहे असा विचार इथे ती करत असते आणि त्यानंतर आशा ही गुपचूपच पाकिट लपवून जात असते आणि तेव्हा ही वसू इथे मनामध्ये म्हणत असते, ही आशा आहे ना, ती अशा पद्धतीने का बरं करत असेल, म्हणजे हिचं नेमकं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर हे विजयरावांच्या पाठीमागे लपून लपून का बरं जाते असा सुद्धा विचार आता इथे ती करत असते. आणि त्यानंतर मात्र इथे आशा गुपचूपच खाली येण्याचा प्रयत्न करत असताना आता वसू पुढे पुढे येऊ लागते आणि ही प्रोसेस अगदी एवढी सुंदर अशी शूट केली ना प्रेक्षकांनो की काही विचारूच नका. मग आता ती पुढे आल्याच्यानंतर वॉलेट समोर घेते आणि इथे वसूच्या लक्षात येतं की हिच्या हातामध्ये तर वॉलेट आहे आणि ही वॉलेट तर इथे विजयरावांचं आहे की काय असा इकडे ती बघते आणि काही जरी झालं तरी हे वॉलेट कोणासमोरही यायला नको असं सुद्धा आता इथे ती बोललेली असते. आणि तेवढ्यातच असा वसू पुढून खाली येत असते कारण तिला आशाला अडवायचं असतं म्हणूनच. मग आता जेव्हा हे सगळं काही होतं त्यावेळेला ह्या विजयचं सुद्धा लक्ष जाणाऱ्या आशाकडे जातं आणि तो सुद्धा म्हणत असतो, हे तर वॉलेट माझं आहे, काही जरी झालं तरीसुद्धा ह्या वॉलेटमध्ये असलेला फोटो काही जरी झालं तरी कोणासमोरही यायला नको असा सुद्धा तो विचार करत असतो आणि त्यानंतर लगेचच आता धावतच तो खाली येत असतो. एका बाजूने वसू असते तर दुसऱ्या बाजूने मात्र विजय आणि मानिनी सुद्धा इथे येत असतात कारण मानिनीला सुद्धा आशाने इकडे खुणवलेलं असतं. आता आपण पाहतो की इकडे वसू धावत आल्याबरोबर आशाच्या हातामध्ये असलेलं पाकिट
पाकिट मात्र खाली पडतं आणि जेव्हा आशाच्या हातामधलं पाकिट खाली पडतं त्यावेळेला मात्र आशा इथे मानिनीला खुणावते आणि खालचं पाकिट दाखवत असते। तेव्हा मानिनी ताबडतोब पुढे येते। मग आता मानिनी ताबडतोब पुढे आल्यानंतर लगेचच तिथे विजयसुद्धा धावतच वरून खाली येतो। मग मानिनी विक्रमला खुणावते आणि विक्रम धावतच जाऊन ते पाकिट उचलतात आणि म्हणत असतात, मी जिंकलेलो आहे कारण मी पहिल्यांदा उचलला आहे असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ते पाकिट घेऊन हसायला लागलेले असतात। तेव्हा मात्र इथे विजय म्हणत असतो, ते पाकिट माझं आहे, पटकन माझं पाकिट मला देऊन टाका असं इकडे तो बोलत असतो। दुसरीकडे आपण पाहतो डॉक्टर म्हणत असतात, हे बघा काय चाललंय तुमचं, हे अशा पद्धतीने तुम्ही इथे येऊन ही प्रोसेस नाही थांबू शकत, लक्षात येतंय का तुमच्या? मग आता नंदिनी म्हणत असते, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ही प्रोसेस थांबली गेली पाहिजे। आम्हाला आर्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे आणि जोपर्यंत आम्ही आर्याशी बोलत नाही तोपर्यंत आम्हाला चैन पडणार नाही असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात। आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो नंदिनी म्हणत असते, आर्या मला तुझ्याशी ताबडतोब बोलायचं आहे। मग आता इकडे आर्या म्हणत असते, ऐका ना डॉक्टर, हे बघा काहीतरी विशेष असल्याशिवाय ना हे दोघंजण असे करणार नाही आहेत, आम्हाला तिच्याशी बोलू द्या वगैरे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आणि हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो इथे दुसऱ्या बाजूला आता जे पाकिट आहे ना ते इथे विक्रमच्या हातामध्ये असतं आणि तेव्हा वसू म्हणत असते, ते पाकिट काहीच जरी दाखवलं झालं तरी सुद्धा इथे मला पाकिट हवं आहे। मग आता लगेचच इकडे जे विक्रम आहेत ते इकडे मानिनीकडे ते पाकिट फेकतात आणि मानिनीकडे पाकिट फेकल्यानंतर इथे लगेचच मानिनीसुद्धा इथे ते पाकिट हातामध्ये घेते आणि तेव्हा वसू म्हणत असते, काय चाललंय काय, माझ्या जावयाला तुम्ही उगाचच एवढा त्रास का बरं देताय, आत्ताच्या आत्ता इकडे ते पाकिट देऊन टाका असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। आणि तेव्हा मात्र इथे वसू म्हणत असते, बाई मी काय म्हणते, तुमचा जावाई जर एवढा धुतल्या तांदळासारखा असेल ना तर मग तुम्ही एवढं हे सगळं काही का बरं करताय, एवढ्या सगळ्या गोष्टी करण्याची काय बरं गरज आहे। मी काय म्हणते इथे हे असू देत ना, एवढं काय फरक पडणार आहे ह्या सगळ्या गोष्टीने, बघू देत तरी त्या पाकिटामध्ये नेमकं आहे तरी काय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र विजयला टेन्शन येत असतं। मग त्या मानिनी म्हणत असते, त्यानंच तर मी म्हणत आहे त्या दिवशी काय झालं तुम्हाला सांगू का वसुताई, अहो तुमचा हा जावाई एवढा धुतल्या तांदळासारखा म्हणताय ना, अहो तो रात्रभर इकडे तिकडे घरभर सैरभैर करून फिरतोय आणि तुम्हाला सांगू मी तुमच्या ह्या जावायला विचारलं सुद्धा एकदा दोनदा की तुम्ही असं का फिरताय म्हणून, तो तुमचा जावाई मला काय म्हणाला की अहो तुमच्या ह्या फरशीवर ना खूप जास्त खडे वगैरे आहेत ना आणि ते खडे वगैरे कोणाला टोचायला नको, कोणाला लागायला नको ना, म्हणून मी इथे हे शोधतोय आणि बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय। आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का वसुताई, आणखी मला काय म्हणाला तो, तुमच्या ना 2-2 सुना प्रेग्नेंट सुना ह्या घरामध्ये आहेत ना, म्हणून मी फक्त त्यांची काळजी घेत होतो आणि तेव्हा तो असा करत होता, कळलं का, आलं का ध्यानात। मग आता लगेचच इकडे काव्या म्हणत असते, काय विजय, तू जर देशमुखांच्या हातून कॉन्ट्रॅक्ट काढून घेऊ शकतो तर तुझं वॉलेट काढून घेतलं तर इकडे वसुआत्या तुमच्या नाकाला एवढ्या मिरच्या का बरं झोंबल्या, म्हणजे हे तर आता विक्रम म्हणत असतात, काय ग हे काही नाहीये, हाच म्हण ह्याला, कारण त्याची लायकीच ती आहे असं सुद्धा विक्रम म्हणतात। आणि त्यानंतर काव्याला तर सपोर्टच भेटलेला असतो। मग त्या काव्या म्हणत असते, पण मी काय म्हणते वसू आत्याबाई, तुमचा हा जावाई जो आहे ना तो नेमकं काय शोधत काय होता आणि काय करत काय होता, असं काय आहे बरं त्या वॉलेटमध्ये। मग आता वसू म्हणत असते, पण एखाद्याच्या पर्सनल गोष्टीला हात लावायची काय गरज आहे, आणि हे वॉलेट कुठं सापडलं, काय आशा आडगळीच्या खोलीत सापडलं, तूच ठेवला असशील आडगळीच्या खोलीत, बरोबर की नाही। मग आता लगेचच काव्या स्वतःच्या चेहऱ्याला हात लावते आणि म्हणत असते, अगो बाई तुमचा तो जावाई किती गोड ना, आणि किती त्याची कमाल ती, आता तर हे पाकिट काय आहे ना त्यामध्ये बघायचंच आहे असं ही लोक बोलत असतात। तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच। उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूपच इंटरेस्टिंग असं होणार आहे। कारण पुढील भागामध्ये आलेली आहे रम्या। आता रम्या आल्यामुळे तर राडा होतच माहिती आपल्याला। इकडे मात्र नंदिनीने आर्याला जाब विचारलेला असतो की ह्या गोळ्या तू अजूनही का घेत आहेस, सांग, मला उत्तर हवंय। तू जर ह्या गोळ्या घेत असलीस तर तुझ्या पोटामध्ये आम्हाला आमचं बाळ वाढवायचं नाही। तर आता प्रेक्षकांनो इथे स्टॉप केलंय। ह्यानंतर आर्या काय उत्तर देईल आणि जीवानंदिनी पुन्हा पुढे जाऊन तयार होतील का,
आता इथे खूप राड आहे बरं का. सगळे देशमुख एका बाजूला आहेत आणि वसू आणि त्याचबरोबर तिचा जावाई म्हणजेच विजय एका बाजूला आहेत. आता शेवटी ते पाकिट जे आहे ना ते वसूने काढून घेतलेलं असतं आणि ते विजयला देत असते. पण आता पार्थ म्हणत असतो, बघू दे त्याच्यामध्ये काय ना ते मला पाहायचं आहे आणि कोणत्या त्याच्या बहिणीचा फोटो आहे ना तो सुद्धा पाहायचा आहे, हे सुद्धा आता ते म्हणत असतात. मग आता वसूने पाठीमागे हात केलेला असतो आणि तेवढ्यातच आता मानिनी खूप शितापीने पटकन ते वसूच्या हातातून जे विजयचं वॉयलेट आहे ना ते पटकन ती काढून घेते आणि विक्रमला म्हणत असते, विक्रम वॉयलेट काढून घेतलं. मग आता लगेचच इथे ह्या विजयला मात्र खूपच मोठा धक्का बसतो की आता हे वॉलेट काढून घेतलंय, मग आता माझं काय होईल, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतील, असा इकडे त्याला प्रश्न पडलेला असतो. पण आता प्रेक्षकांनो हे काही एवढ्यावरच नाही थांबत आहे बरं का. आता मानिनी ते वॉलेट ओपन करून पाहत असते आणि जेव्हा वॉलेट ओपन करून पाहते तेवढ्यातच आता तिनं तो फोटो पाहिला की नाही हे आपल्याला काही दाखवलं नाही, पण तेवढ्यातच रम्या येते आणि रम्या मात्र इथे मानिनीच्या हातातून ते वॉलेट जे आहे ना ते काढून घेत असते आणि वॉलेट काढून घेतल्यानंतर मानिनी रम्याकडे पाहते आणि लगेचच म्हणत असते, रम्या तू. मग रम्या म्हणत असते, हो, कारण हे वॉलेट जे आहे ना ते माझ्या नवऱ्याचं आहे आणि तुम्ही माझ्या नवऱ्याचं वॉलेट कसं काय काढून घेऊ शकता, असा प्रश्न इथे आता रम्याने इथे विचारलेला असतो. पण आता प्रेक्षकांनो विजयचं काय होईल, विजयची चांगलीच धुलाई रम्या करेल का त्या वॉलेटमधला फोटो पाहिल्यानंतर, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.